चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या संकष्टी चतुर्थी आणि त्याचबरोबर गुरुवार दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। बघा, ते प्रत्येकाला माहिती असेल की चतुर्थीचं व्रत किंवा संकष्टी जी आहे ती आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे दुःख संकट आहे हे निवारण करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपण करत असतो। खरं तर चतुर्थीचे बरेच उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी खास करून प्रत्येक आईसाठी एक विशेष उपाय घेऊन आलेली आहे, जो प्रत्येक आईला उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे। तुमची मुलं छोटी असेल मोठी असेल, शिक्षण घेत असेल किंवा व्यवसाय करत असेल, नोकरी करत असेल, कुठल्याही क्षेत्रात तुमची मुलं असतील तर त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना यशाची प्राप्ती होईल। शिक्षण घेत असेल तर शिक्षणात प्रगती होईल, नोकरी करत असतील तर तिथे त्यांना प्रगती भेटेल, मुलं जर व्यवसाय करत असतील तर त्या व्यवसायामध्ये त्यांना यश मिळेल। बघा, जर मुलं तुमची छोटी असतील, लहान असतील, जी किरकिर करत असतील तर त्यांची म्हणजे जी किरकिर आहे ती कुठेतरी थांबेल, रागीटपणा जो आहे तो कुठेतरी कमी होईल। कुठल्याही बाधेचा त्रास तुमच्या मुलांना होत असेल तर त्या बाधेचा त्रास त्या क्षणात नष्ट होईल। हा उपाय फक्त आणि फक्त चतुर्थीच्याच दिवशी करता येतो आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकतात। बघा, आता प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी असंख्य उपाय सेवा करत असते, त्यात महिन्यातून फक्त ह्या एका चतुर्थीला तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। अगदी तुम्ही इतर वेळेस काहीच करू नका मुलांसाठी, पण चतुर्थीच्या दिवशी न चुकता न विसरता हा उपाय करा। तुम्हाला एका चतुर्थीमध्ये किती लाभ होतो, एका चतुर्थीमध्ये मुलांमध्ये किती फरक जाणवतो हे आपल्या आजच्या या व्हिडिओला मला नक्की कमेंट करून कळवा। बऱ्याच ताईंना मी हा उपाय सांगितला होता आणि ज्या ताईंना मी हा उपाय सांगितला होता मुलांसाठी, त्या प्रत्येक ताईचा जो रिझल्ट आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह आहे। अगदी स्वतः ताईंनी फोन करून सांगितलेलं की ताई, खरंच हा उपाय मी चतुर्थीला केला आणि 3 ते 4 दिवसांमध्येच माझा जो मुलगा होता तर त्या मुलाला म्हणजे इतका त्याला राग यायचा, चिडचिड करायचा, अगदी घर सोडून जायच्या धमक्या द्यायचा, पण ताईंनी फोन करून सांगितलं की ताई 3 ते 4 दिवसांमध्येच हा एक उपाय केल्याने माझा जो मुलगा आहे तो इतका शांत झाला की मला खरंच वाटलं नव्हतं की या उपायाने इतका रिझल्ट येईल। त्यामुळे जर तुमच्याही घरात अशी मुलं असतील तर तुम्ही प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। आता जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगते की उपाय नक्की काय आहे। उद्याच्या दिवशी दिवसभरात कधीही, पण शक्यतो सकाळ, दुपार, संध्याकाळ, सकाळी 9च्या म्हणजे 10च्या आसपास, दुपारी करणार असेल तर 12च्या आसपास आणि सायंकाळी करणार असेल तर 7 ते 8च्या आसपास तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं, एक तांब्या घ्यायचा, एक लोटा, या लोट्यामध्ये म्हणजे तांब्यामध्ये पाणी भरायचं आहे। अर्धा तांब्या घ्या, फुल तांब्या भरून घेतला तरी चालेल। या तांब्यामध्ये जे पाणी भरलेलं आहे त्यामध्ये 3 दुर्वा टाकायचे आहेत, 3 अख्ख्या दुर्वा घालायच्यात। ठीक आहे, अख्ख्या म्हणजे 3 असणार आहे, 3 एक दुर्वा, 3 एक दुर्वा, 3 एक दुर्वा, अशा 3 दुर्वा तुम्हाला याच्यात घालायच्या आहेत। हा पाण्याने भरलेला तांब्या तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा आहे तिथे ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर एक आरतीचं ताट घ्यायचं आहे, औक्षणाचं जे ताट असतं ते ताट घ्यायचं आहे। त्यामध्ये एक तुम्हाला मातीची पणती किंवा ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळता, कापराचं ते भांडं तुम्हाला त्या ताटात घ्यायचं आहे, बाकी काहीच नाही। ताटामध्ये फक्त एक कापरासाठी भांडं घ्यायचंय। आता काय करायचं, कापराचे छोटे छोटे तुकडे करून त्या प्लेटमध्ये ठेवून द्या आणि एक एक कापूर तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला त्याने आरती करायची आहे। ठीक आहे, जशी आरती करतो तशी आरती करायची आहे। आता ताई किती आरत्या म्हणू, कुठल्या आरत्या म्हणू, तर तुम्हाला कमीत कमी 7 आरत्या किंवा 11 आरत्या म्हणायच्या आहेत। आता 7 किंवा 11 म्हणजे कशा, तर जसं आपण नेहमी आरती करतो, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, ही जी आरती आहे ही आरती फक्त गणपती बाप्पांची, दुर्गे दुर्गड भारी म्हणजे देवीची किंवा शंकराची अशी कुठलीच नाही, फक्त गणपती बाप्पांचीच आरती तुम्हाला एक आरती 7 वेळा। जेव्हा आरतीचं ताट हातात घ्याल तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या, माझ्या मुलांवरील संकट टळू द्या, तुमची जी इच्छा असेल ती मुलांप्रती जी इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे। सांगितल्यानंतर कापूर पेटवायचा म्हणजे जाळायचा आहे आणि तुम्हाला लगेचच आरती करायला सुरुवात करायची आहे। सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, ही आरती तुम्हाला म्हणायची आहे। ठीक आहे, म्हणून झाली
अगदी 2 मिनिटं लागेल, मला वाटते 2 ते 3 मिनिटं लागतील एक आरतीला. आरती म्हणून झाली की त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला पुन्हा व्यक्त करायची आहे, पुन्हा आरती करायची आहे, पुन्हा इच्छा व्यक्त करायची, पुन्हा आरती करायची. असं 7 किंवा 11 वेळा तुम्हाला एकच आरती. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका, गणपती बाप्पांचीच फक्त आरती, देवीची शंकराची कुठलीच नाही. अशी गणपती बाप्पांची एक आरती 7 वेळा किंवा 11 वेळा म्हणायची आहे आणि म्हणेपर्यंत तो कापूर तुम्हाला पेटताच ठेवायचा आहे. म्हणून झालं 7 किंवा 11 पूर्ण झाले की त्यानंतर हा जो कापूर आहे, या कापराचा जो धूर आहे, हा थोडासा कसा आपण घेतो असं कानांना वगैरे लावतो तसा हा धूर थोडासा त्या पाण्याच्या तांब्याकडे तुम्हाला फिरवायचा, म्हणजे पाण्याच्या तांब्यात जाईल अशा पद्धतीने हा धूर तुम्हाला थोडासा तिकडे फिरवायचा आहे. त्यानंतर मग तुम्ही तुमच्या घरातील मुलं जे कोणी असेल त्या व्यक्तींनाही हा धूर दिला तरीही चालेल. हे झालं की त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे किंवा उभं राहिलात तरीही चालेल, बसा किंवा उभे राहा. तुमचा उजवा हात त्या तांब्यावरती ठेवायचा आहे. ठीक आहे, उजवा हात त्या तांब्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. फक्त एक वेळा गणपती अथर्व शीर्षम तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणून झालं की त्यानंतर जे तांब्यामध्ये पाणी होतं ते पाणी तुम्हाला त्यातले जे दुर्वा आहे ते दुर्वा तुम्हाला बाजूला काढायचे आहेत, ते निर्माल्यात टाका किंवा देवघराच्या तिथे ठेवलात तरीही चालेल. आणि ते जे तीर्थ किंवा ते जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. मुलांसाठी उपाय केला असेल तर मुलांनाच प्यायला द्या. समजा पतीसाठी केला असेल तर पतीला प्यायला द्या. मुलांसाठी आणि पतीसाठी दोघांसाठीही हा उपाय केला असेल तर दोघांनाही थोडं अर्ध अर्ध, एकाला ग्लासमध्ये एकाला त्या तांब्यामध्ये असा प्यायला द्या. तुम्ही पतीच्या प्रगतीसाठी देखील हा उपाय करू शकतात आणि मुलांच्या प्रगतीसाठी देखील हा उपाय करू शकतात. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुमच्या मुलांचा राग, तापीटपणा, चिडचिडपणा पूर्णपणे कमी करेल. बघा, गणपती बाप्पांचा सर्वात, ज्याला आपण म्हणतो ना की सर्वात मोठा किंवा सर्वात महत्त्वाचा किंवा 1001% रिझल्ट देणारा कुठला मंत्र असेल तर तो म्हणजे गणपती अथर्व शीर्षम. ज्याचं पठण केल्याबरोबर त्याचा रिझल्ट अगदी काही तासांत दिसायला सुरुवात होते. प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करत गेला तर मुलांना कुठली नजर लागणार नाही. कुठलीही कुणाची नजर लागलेली असेल तर ती क्षणात नजर निघून जाईल. प्रत्येक बाधेतून तुमच्या मुलांची मुक्तता होईल. अखंड मुलांच्या प्रती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि सदैव त्यांचं संरक्षण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येक आईने न चुकता उद्या हा उपाय नक्की करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.